हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण जात आहोत श्रीनगर टू गुलमर्गला. श्रीनगर टू गुलमर्ग 51 किलोमीटर्स आहे. तनमर्ग वरून गुलमर्गला जाताना युनियन टॅक्सीवाले तुम्हाला त्यांची टॅक्सी करायला सांगतील, ज्याचे ते 5000 रुपीज सांगतील 20 किलोमीटरसाठी. युनियनची टॅक्सी करून तुम्हाला काहीच उपयोग नाही, कारण तुमची गाडी गुलमर्गच्या मेन मार्केटमध्ये जाते. आणि आता आपण आलो आहोत गंडोलामध्ये जायला. आपण गंडोलाचा सकाळचा 9 ते 11चा स्लॉट घेतला होता, तरी पण बघा किती गर्दी आहे. गंडोलाची ऑनलाईन बुकिंग 2 महिन्या अगोदर स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवर चालू होते. गंडोलाचे रेट पर पर्सन फेज 1 साठी 800 रुपीज आहे. आणि आता आपण फेज 1 साठी चाललेलो आहोत. हा बघा काय भारी नजारा दिसतो आहे गंडोला मधून. आणि आता आपण गंडोला मधून फेज 1 ला पोहोचलो आहोत. फेज 1 ला गेल्यावर तुम्हाला हा पॉश कॅफे दिसेल, जो भरपूर एक्सपेन्सिव्ह आहे. आणि इथे तुम्हाला छोटे छोटे हॉटेल्स दिसतील, जिथे तुम्ही चाय मॅगी खाऊ शकता. मला भूक लागलेली म्हणून मी मॅगी खायला थांबलो. आणि हा रेडवाला गंडोला जातो डायरेक्ट फेज 2 ला. आणि हा बघा गुलमर्गच्या फेज 1 वरून काय नजारा आहे. आणि आता आपण जात आहोत महाराजा हरी सिंगच्या पॅलेसमध्ये. इथे तुम्हाला एंट्री करायसाठी पर पर्सन ₹50 भरायला लागेल.
आणि हा पॅलेस 100 इयर्स ओल्ड आहे. हे जे तुम्ही फोटोज बघू शकतात वॉलवर ते महाराजा हरिसिंग यांचे ओरिजिनल फोटोज आहेत. महाराजा हरिसिंग या रूममध्ये जास्त बसत असत. हा जो तुम्ही रूम बघतायत इथे महाराजा हरिसिंग त्यांचे डेली मीटिंग करत असत. आणि हा आहे महाराजांचा दरबार. हा जो तुम्ही कार्पेट बघतायत तो काश्मीरी नसून इराणवरून आणलेला आहे आणि हा कार्पेट 1 पीस आहे. दरबारामध्ये जायच्या अगोदर पाहुणे इथे वेट करत असत. आणि हा आहे महाराजांचा मास्टर बेडरूम. आणि हे सगळे वस्तू महाराजा हरिसिंग यांनी यूज केलेले आहे. मास्टर बेडरूमलाच अटॅच त्यांचं डायनिंग रूम आहे. एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन, आणि हा 60% पॅलेस अक्रोडच्या झाडापासून बनवलेला आहे. आणि हा आहे बेडरूम नंबर 2. हे जे तुम्ही वेपन्स बघू शकता ते महाराजा हरिसिंग यांनी यूज केलेले आहे. हे जे तुम्ही बघू शकता ते महाराजा हरिसिंगच्या जमान्यातले क्लॉक आहे. ह्या सगळ्या वस्तू महाराजांनी यूज केलेल्या आहे. इथून खाली बेसमेंट मध्ये जायला रस्ता आहे. त्या जमान्यात घोड्यांना इथे रेस करायला लावायचे.